जय हिंद जय भारत मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? मी रमेश बागडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या रमेश बागडे व्लॉग या चॅनेलवरती. मित्रांनो, मे महिन्यामध्ये मी यूट्यूब चॅनल चालू केलं. बरेच कंटेंट आणि व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितले असतील. माझ्या चॅनलवरती तुम्हाला असं काही चिल्लर किंवा असे डान्स नाच असं काही दिसणार नाहीये. इमानदारीने मित्रांनो काम केलं मे महिन्यापासून. तर आज आहे 5 सप्टेंबर, म्हणजे जवळजवळ मला वाटतं काहीतरी 4 महिने झाले. तर काल 2 सप्टेंबरला मित्रांनो चॅनल माझा मॉनिटाईज झाला. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, जे माझे सबस्क्रायबर टीम आहे त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. त्यांनी एवढं मला म्हणजे प्रेम दिलं, माझ्या चॅनलला ते जॉईन झाले. ठीक आहे. आकडा काय एवढा मित्रांनो ऐकण्यासारखं एवढं नाहीये, पण आपण म्हणतो ना की एक कोणतीही गोष्ट जर मनापासून जर आपण केली आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर सक्सेस जर भेटला, तर तो होणारा जो आनंद जो असतो मित्रांनो, तो अनगणित म्हणजे अनलिमिटेड आनंद असतो तो. तसा काल मला आनंद झालेला आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघितले पण असेल, फेसबुकला सुद्धा मी म्हणजे अपलोड करत असतो व्हिडिओ. बाकीचं असं मी काय आलतू फालतू काय करत नसतो मित्रांनो. कंटेंट माझे कसे साधे सिंपल असतात. आणि ज्यावेळी मी चॅनल ज्यावेळी चालू केलं, माझ्याकडे फक्त एक साधा मोबाईल होता. कोणता मोबाईल होता मित्रांनो? रिअलमीचा साधा मोबाईल, एक 18-20 हजार रुपयाचा मोबाईल मी घेतला. त्याच्यामधूनच व्हिडिओ सगळे मी कंटेंट बनवत गेलो. काही कंटेंट मी माझे स्वतःचे बनवले, काही माझ्या मुलांचे कंटेंट, काही म्हणजे आपले जे किचनचे असतात ते कंटेंट होते. तर बऱ्यापैकी असा रिस्पॉन्स काही भेटलेला नाही. आणि युट्यूबवरती सुद्धा बराच स्टडी केला की कंटेंट कसे बनवायचे, व्हिडिओ एडिटिंग कशी करायची. मला अजून सुद्धा मित्रांनो खरं सांगतो, व्हिडिओ एडिटिंग मला अजूनही येत नाही. खरंच येत नाही मला. असे धार्मिक स्थळावरती गेलो, कुठे इकडे तिकडे काही जे व्हिडिओ जे भेटतात ते कंटेंट टाकत गेलो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही एवढं भरभरून आपल्या चॅनलला, म्हणजे चॅनल आता तुमचाच आहे, मी आपला म्हणत नाही, तुमचा चॅनल आहे तो. तुमच्या चॅनलला एवढं तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि कसं काय होईना फुल ना फुलाची पाकळी म्हणतो ती युट्यूबनं मला दिलेली आहे. बरेच असे उदाहरण आपण बघितलेले असतील. आता मी सुद्धा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच असे माहितीपर असे संदेश मेसेज देण्याचा मी माझं म्हणजे सर्वतोपरी मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं नाही मी की तुमचं मनोरंजन तर आपण करतोच. आता बघतो तुम्ही गल्लोगल्ली कुठे रस्त्याने गेला तरी आपण एकमेकांसोबत बोलणं सुद्धा आजकाल टाळलेलं आहे. म्हणजे सोशल मीडियामध्ये एवढं माणूस आजकाल गुंतून राहिलेला आहे. याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला? मोबाईलवाल्यांचा फायदा झाला. म्हणजे आता जे आपण इंटरनेट जे वापरतो, जसा जिओ झाला, एअरटेल झाला, वोडाफोन झाला, आयडिया झाला, ह्या लोकांचा भरघोस फायदा करून दिला आपण लोकांनी. आपला फायदा काय त्याच्यामध्ये? ह्या लोकांनी तर त्यांचा फायदा करून घेतला. आपला फायदा काय आहे? झिरो. बरेच एक्झाम्पल तुम्ही बघितले असतील. झोपडीतून पूर्णपणे म्हणजे बंगलोमध्ये लोक राहायला गेलेत. त्यांच्यामध्ये जे कलागुण असतील, जे कला कौशल्य असेल ते त्यांनी प्रदर्शित केले. त्यांचे चॅनल बऱ्यापैकी मॉनिटाईज झाले, व्हायरल झाले. काही काही व्हिडिओ त्यांचे एवढे प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. अनगणित त्याला व्ह्यूज झाले, लाईक आले, सबस्क्रायबर झाले. आणि त्यानंतर मी स्वतः विचार केला की बाबा सोशल मीडियामध्ये खरंच एवढं पोटेन्शियल आहे. आता बरेच मी असे व्हिडिओ टाकले होते की बाबा काहीतरी करा. बाकीची दुनियादारी हे ते सोसायटी समाज विमाज काही नाही. तुमची ज्यावेळी चूल बंद पडली ती तुम्हालाच पेटवायची आहे. बाहेरचं कोणी आयरा कोणी येत नाही. जे रक्ताचे नाते बी ते काय म्हणतात, नातेवाईक भाऊ पण कोणी येत नसतो. तुमचं तुम्हालाच करायचं असं, तुमचं तुम्हाला सहन करावं लागतं. 10 रुपये जर कोणी तुम्हाला उसने जर मागायला गेला तर कोणी देताना सुद्धा कधी असं मुखाने कधी देणार नाही. बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मेसेज दिला सुद्धा होता. ठीक आहे, की काहीतरी करा, स्वतःसाठी करा. जर छोटी नोकरी जॉब कर, मी 1000 वेळा म्हणजे हा मेसेज माझे 2 लाईन मी बोलतच असतो की पहिल्यांदा स्वतःच बघा. पहिल्यांदा स्वतःचं बघा, आपल्या कुटुंबाचं बघा, आपल्या फॅमिलीचं बघा, आपले आई वडील, आपली मुलं, आपली फॅमिली, आपली बहीण भाऊ, ह्या लोकांचं पहिल्यांदा बघा, नंतर बाकीचं काय असेल ते. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः व्यवस्थित हॅपी नाही, तुमचं कुटुंब हॅपी नाही, बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय मध्ये देणार आहेत. त्यासाठी कुठेतरी काम करा मित्रांनो. सोशल मीडियामध्ये खूप पोटेन्शियल आहे. जर का तुम्ही मन लावून, चित्त जागेवर ठेवून मन लावून जर याच्यामध्ये जर काम केलं, तर तो परमेश्वर तुम्हाला नक्की यश देणार. मी काय माझा मोठेपणा सांगत नाहीये, म्हणजे मी काय मोठ्या एवढा तीर मारलेला असं यातली गोष्ट नाही. कारण माझे कंटेंट सुद्धा एवढे हे नाहीये. आता बाकीचे तुम्ही कंटेंट बघता म्हणजे त्यांची व्हिडिओची क्लिअरिटी वगैरे, त्यांची व्हॉइस, त्यांचं ट्यून, त्यांचं ती एडिटिंग, मी काय केलेलं नाही मित्रांनो याच्यामध्ये. फक्त मी साधा माझं, मी आता मगाशी तुम्हाला 1 मिनिटापूर्वी बोललो
एक 17-18 हजार रुपयाचा मी हेडसेट घेतलाय. त्याच्यामध्येच मी व्हिडिओ शूट केले. एडिटिंग वगैरे मी काय मला अजून ते जमत नाही आणि मी शिकण्याचा तर प्रयत्न करतोय. ठीक आहे. मला बऱ्याच माझ्या मित्रांनी सजेशन केली की iPhone घ्या, कॅमेरा घ्या. ठीक आहे. ते आता बघूया तुमचा कृपा आशीर्वादाने चॅनल जर आपला असं जर ग्रोथ करत गेलात, आपल्या चॅनलला तुम्ही जर असा सपोर्ट केलात, भरभरून जर प्रेम दिलात, तुमचे आशीर्वाद जर असेच लाभले मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या बागडी फॅमिलीला, तर ते सुद्धा आपण इन फ्युचर करणार आहोत. पण मला सांगणं हेच आहे की जसं मी केलं तसं तुम्ही सुद्धा करायला सुरुवात करा मित्रांनो. फेसबुकमध्ये काय असेल, तुम्हाला चांगलं काय कलाकौशल तिकडे शेअर करा. चांगल्या गोष्टी शेअर करा. कारण कसं ह्या लोकांचं कुठल्या स्वतःचं काय आपलं कंटेंट नाहीये. पण तरी सुद्धा हे लाखो करोडो हे लोक पैसे कमवायला सज्ज आहेत आजकाल. मग आपल्याला जर थोडंसं जर फुल ना फुलाचे पाकळी जर आपल्याला भेटत असेल तर मेहनत करायला काय हरकत आहे. जे तुम्ही 1.5 GB 2 GB जे नीट जे 5 GB जे नीट जे तुम्ही संपवताय डेलीच्या डेली व्हिडिओ बघून, तेच थोडंफार त्याच्यामध्ये आपले कंटेंट वगैरे टाकायला चालू करा. कितीतरी पाठीमागे आपली व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. आता जवळपास 600-750 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेत. काही त्याच्यामध्ये लॉंग आहेत, काही शॉर्ट आहेत. पण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्वतःसाठी काहीतरी करायला चालू करा. कारण हे अर्निंग हे असं आहे ना की लोकांनी एवढी माझी प्रगती केली याच्यामध्ये. आता त्यांचे 2-2, 3-3 मजल्याचे बंगले आहेत त्या लोकांच्याकडे. गाडी आहे, बंगला आहे, बाकीचं बँक बॅलन्स वगैरे सगळं आता म्हणजे सेटअप त्यांचं काय झालं, तर त्यांनी ओळखलं याच्यामध्ये. म्हणजे असं म्हणत नाही की त्यांनी आज सुरुवात केली, उद्या लगेच असं नाही. खूप घासले त्या सुद्धा लोकांनी. घासले म्हणजे मी काय म्हणतो, खूप परिश्रमाचे खूप कष्ट घेतले. त्यामुळे ते आता कुठेतरी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत. कुठलीही गोष्ट सहजासहजी होत नाही. ठीक आहे. आंब्याचं जर आज जर आपण जर एखादं झाड लावलं, रोपटं लावलं, तर त्याला 5, 6, 7 वर्ष लागतात. त्याला आंबे यायला, कैऱ्या यायला. ते तसंच असतं मित्रांनो. शेवटी सांगायचा उद्देश हाच की तुमचा आशीर्वाद भेटला, तुमची कृपा झाली माझ्या कुटुंबावर, माझ्यावर. माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केलात. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. आपण काल 1-2 दिवसापूर्वी सेलिब्रेशन सुद्धा केलेलं आहे. त्या सेलिब्रेशनमध्ये ॲक्चुअली मी सर्वांना इन्व्हाईट केलेलं सुद्धा आहे. ठीक आहे. कारण हे जे ग्रोथ जी झाली ती तुमच्यामुळे झालेली आहे. ठीक आहे. जर तुम्ही जर मला एवढं जर सपोर्ट जर केला नसतात, माझे जर व्ह्यूज एवढे जर झाले नसते, तर आज माझं चॅनल एवढं म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये आता 4 महिने म्हटलं तरी कोण आता मस्त तुम्ही YouTubeला बघत असाल. कोण 15 दिवसामध्ये करतो, कोण महिन्यामध्ये करतो, कोण 10 दिवसामध्ये करतो. करतसे असतील. आता आपण काही तेवढं डीपमध्ये जाणार नाही. पण माझ्या मते शेवटी कसं तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे. तर यापुढे सुद्धा तुमचा आशीर्वाद असाच लाभावा. हीच परमेश्वरच्या चरणी प्रार्थना. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. ठीक आहे. जे कोणी माझे बंधू भगिनी बघत असतील, व्हिडिओ ऐकत असतील, बघत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये काय तुमचे सजेशन असतील तर ते सुचवायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सर्वांना माझा असा मेसेज असेल, जसं मी केलेलं आहे, म्हणजे मी काही एवढं मोठं काही तीर नाही मारलेलं. तर तुम्ही सुद्धा इकडे जे आलतू-फालतू कुठे वेळ घालवण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा काहीतरी एक स्वतःचं एक बनवायला चालू करा. ठीक आहे. चॅनलवरती या, Facebookवरती या, YouTubeला या, Instaला या. आहे हे प्लॅटफॉर्म म्हणजे कसे पोटेन्शियल याच्यामध्ये आहे. आता सुरुवातीला मी सुद्धा इग्नोर करत होतो, म्हणत होतो की हे काय थोतांड आहे म्हणत होतो मी. पण जसे-जसे एक उदाहरणं आपण जशी बघायला लागलो, बरेच असे एक्झाम्पल आहेत. आता मी डायरेक्टली त्यांचं नाव घेत नाही कारण त्यांच्या कर्मानेवरती आता मोठे झालेले आहेत. ठीक आहे. तर बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे इन्कम जनरेट केला याच्यातून. नाही असं नाही. आता आपण म्हणतो ना, जर 100% जर आपण प्रॉफिट जर त्याच्यामध्ये केलं, तर 95% YouTube आपल्याला देतो. ठीक आहे. 45% रक्कम ती त्यांना ठेवतात. आणि तुमच्या कृपा आशीर्वादानंतर चॅनल तर आता मॉनिटाईज झालेलं आहे. बघूया आता 55% देतात का 50% देतात, काय देतात. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा या सोशल मीडियावरती या, चांगले-चांगले काहीतरी कंटेंट टाकत जा. ज्यातून तुम्हाला फायदा काहीतरी थोडा फायदा होईल. समाजाला त्याचा काहीतरी फायदा होईल. तुमचे काहीतरी 2 विचार समाजामध्ये, लोकांच्या मध्ये जातील. त्याचा त्यांना काहीतरी फायदा होईल. तर तुम्ही जर एखाद्यासाठी जर चांगली जर गोष्ट कुठली करत गेला, तर तो परमेश्वर तुम्हाला 100% साथ देणार. ठीक आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून बस एवढंच. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा सर्वांना माझा खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. जय हिंद, जय भारत.